हा मुलांनो, आणखीन एकदा मी माझी ओळख सांगतो. माझं नाव मुरसल सर. मी पण एक शिक्षकच आहे. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना माहिती देण्याकरता रोज आम्हाला 2-4 शाळेतून पाठवलेलं असतं. ठीक आहे. आता त्यापूर्वी मी तुमच्या आदरणीय काल मुख्याध्यापक सरांना, कांबळे सरांना ज्या वेळेला भेटलो, तुमच्याविषयी चर्चा झाली, त्यावेळेला सरांनी मला तुमच्याविषयी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की सर आमची मुलं फार चांगली आहेत. तर तुम्ही सगळे चांगले आहात ना? आता मुलं म्हणजे मुली पण आल्या बरं का. आणि दुसरी गोष्ट सांगितली सर आमची मुलं फार हुशार आहेत. तुम्ही जे काही प्रश्न त्यांना विचारणार की आमची मुलं तुम्हाला 100% उत्तर देणार. तर देणार ना तुम्ही सगळे बाळांनो? शाबास. आता फक्त मला उत्तर देत असताना सूर लावायचा नाही. फक्त यस, नो, हो, नाही एवढं फक्त म्हणायचं. क्लिअर? आणि मी फक्त तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनी एक साथ द्यायची. कोणी हाताचं बोट वगैरे घेऊन वरती करायचं नाही. ठीक आहे? आता तुम्हाला जे वही आणि पेन घेऊन जे बोलवलेलं आहे ते जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुणीही काही लिहायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना खेळायला आवडतं? बाळांनो सूर लावू नका रे, ओढू नका. छोटच हो फक्त हो म्हणा. हा म्हणजे तुमची एनर्जी जास्त जाणार नाही. आता दुसरा प्रश्न, आपण कोणताही खेळ खेळतो त्यावेळेला कधी आपला अभ्यास होतो का? व्हेरी गुड, असं उत्तर द्या. शाबास. आता तिसरा प्रश्न, आपण कोणताही खेळ खेळायला लागलो तर मम्मी पप्पा रागवतात की नाही? किंवा घरात आपल्या वयस्कर आजी आजोबा आहे, दादा आहे, ताई आहे, काका आहे, मामा आहे, सगळे रागवतात की नाही? पण मी आज तुम्हाला एक नवीन आयडिया देणार आहे. ती आयडिया अशी असणार आहे आणि याचा रिझल्ट असा येणार आहे की तुम्हाला तुमचे मम्मी पप्पा किंवा वयस्कर जे आजी आजोबा, दादा काका, मामा मामी, हे तुम्हाला रोज गिफ्ट देणार आहे. मग पाहिजे रोज गिफ्ट? आता विचार करा, तुम्ही चांगला अभ्यास करायला लागलाय, चांगले मार्क मिळायला लागलेत, म्हणून मम्मी पप्पा असे जर तुम्हाला रोज द्यायला लागले तर चांगली गोष्ट आहे की नाही? तर आता मी जी माहिती सांगणार आहे तुम्हाला तो विषय आहे गणित. गणित विषय आहे सगळ्यांना? आता गणित म्हणलं की आपल्याला आपले शिक्षक पहिल्यांदा सांगतात पाढे पाठ करा, बरोबर? पण खरं सांगायचं काही दिवसांतर पाढे पण विसरलं जाते की नाही, आणि परत पाठ करायचा कंटाळा येतो की नाही. पण मी आज तुम्हाला एक असा फॉर्म्युला देणार आहे की तुम्हाला पाढेच पाठ करायला लागणार नाही. 2 ते 30 पर्यंतचे पाढे तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी सेट होणार आहेत. मग चांगली गोष्ट आहे, जे तुम्हाला तुमच्या पुढच्या फ्युचर लाईफ मध्ये जसं जसं तुम्ही पुढच्या इयत्तेत जाणार तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन हे तोंडी करायचे आहेत. म्हणजे NMMS असू दे, स्कॉलरशिप असू दे, ITS असू दे, NTS असू दे, किंवा CET असू दे, JEE असू दे, मेन असू दे, या सगळ्या परीक्षांना तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेशन करायचे. म्हणून तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आता हे नॉलेज मिळालं तर तुम्ही आजपासून ते तुम्ही फक्त स्वतः प्रॅक्टिस करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठी मदत तुमचे आई वडील करणार आहेत आजपासून. ते काय होणार आहे काय नाही पुढे मी सांगतो. आता पाढे म्हणलं तर आपल्याला विसरलं जात आहे. आता ते पण तुमच्या लक्षात राहणार आहेत. आणि त्याचबरोबर आता तुम्ही म्हणून या 2 विद्यार्थ्यांना का बोलवलंय, तर ऍक्च्युली जागा पण कमी आहे, पण या 2 विद्यार्थ्यांना यांच्यासाठी बोलवलंय की आता आपण एक नवीन गेम खेळूया आपण, जो आजपर्यंत तुम्ही कधी खेळलेला नाही, बघितलेला नाही, ऐकलेला नाही, असा एक अभ्यासाचा खेळ आहे गणिताचा. मग सगळेजण खेळूया. ऍक्च्युली आपल्याला अभ्यास काय करायचा, आपण एक नवीन गेम खेळायचा. आणि हा गेम जो विद्यार्थी दिवसातून एकदा खेळणार आहे त्याला 100% गणितात चांगले मार्क मिळणार आहे. पाहिजे सगळ्यांना गणितात चांगले मार्क? आणि तो विद्यार्थी आजपासून कधी कॅल्क्युलेटरवर, कॉम्प्युटरवर, मोबाईलवर असे कधी आकडेमोड करणार नाही, त्याला तोंडी येणार आहे. आता हे जर प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे? मी ज्या वेळेला फळ्यावर काय लिहितो त्यावेळेला फळ्यावर लक्ष द्यायचं. ओके? आणि कुणी काय लिखाण वगैरे करायचं नाही, मी सांगत नाही तोपर्यंत. फक्त मला छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे? आता एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला फक्त विचारणार.
तर सगळ्यांनी एक साथ उत्तर द्यायचं. आता मी तुम्हाला ते गणित विचारले की तुम्ही म्हणणार काय सर आम्ही काय बालवाडीची मुलं आहे काय सर, मग आता तिसरी चौथीची मुलं आहे मी सर, दुसरी तिसरी चौथीची. पण तुम्ही गणितांची उत्तर काय देताय ते बघूया प्रत्यक्षात. ठीक आहे. तर पहिला प्रश्न, पहिलं गणित सांगा बघू. 2 अधिक 2 उत्तर किती? अरे बापरे, कांबळे सरांनी जसं सांगितलं तसं वर्ग एकदम हुशार, व्हेरी गुड. आता दुसरं गणित सांगा बघू. 2 गुणिले 2 उत्तर किती? नक्की? 2 अधिक 2 2 गुणिले 2 3 गुणिले 3 उत्तर किती? ह्याच्या आणखीन एकदा विचारतो. 3 गुणिले 3 उत्तर किती? पहिलं उत्तर काय दिलं? तुम्हीच उत्तर दिलं ना. आणि तुम्ही परीक्षेत अशाच चुका करता. पेपर सोडवण्याची गडबड असते, चिन्ह व्यवस्थित बघत नाही, 3 गुणिले 3 6 लिहिता, घरी येऊन मम्मी पप्पांना सांगता पेपर चांगला लिहिलाय आणि नंतर मार्क बघितले तर कमी असतात. कशी चूक होते लक्षात आलं? आणि मी पहिल्यांदाच विचारलं 2 आणि 3 आकडे गडबड होते लक्षात आलं. पण आजपासून मला तुमच्या चुका होणार नाही. कशा नाही होणार ते तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे. तर असा एक अभ्यासाचा खेळ आहे, खेळूया नक्की. थोडक्यात तुमच्या पुस्तकामध्ये जी तुम्हाला परीक्षेला विचारलेली जाणारी गणित आहे ती एका खेळामध्ये आहे आणि तो आता आपण सगळ्यांनी मिळून खेळ खेळायचा आहे. तर सगळेजण खेळूया. आता हा जो खेळ आहे हे दोघे पण खेळणार, तुम्ही सगळे विद्यार्थी पण खेळणार, हे तुमचे शिक्षक पण सगळे खेळणार आणि मी पण खेळणार. रेडी? फक्त माझी एक विनंती आहे की हा खेळ खेळत असताना कुणी कुणाला चिडवायचं, कुणी टाळ्या वाजवायच्या, कुणी दंगा करायचा. तुम्ही जोपर्यंत आनंदानं हा खेळ खेळणार आहे तोपर्यंत मी खेळतो. माझं काम इथून पुढे मोजून 9 ते 10 मिनिटाचं असतं. पण मुलं मला अर्धा तास सोडत नाहीत 10वी पर्यंतची, कारण त्यांना इतका आनंद व्हायला लागतो की गणित तोंडी चालू करतात ती. आता ते तुमच्याविषयी काय होतं ते बघूया. ठीक आहे, सगळेजण तयार? आता तुझं फक्त नाव सांग. श्रेयांश. श्रेयान. श्रीहान. तुझं बाळ? महेश्वरी. आता मी तुमच्या 2 गट केलेत. श्रीहान म्हणजे सर्व मुले आणि माहेश्वरी म्हणजे सर्व मुली. ठीक आहे. आता हा अभ्यासाचा खेळ दोघं पण खेळणार, तुम्ही सगळे पण खेळणार, तुमचे शिक्षक पण खेळणार आणि मी पण खेळणार. मग बघूया आता श्रेयान जिंकतोय का माहेश्वरी जिंकते. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघणार आहात, फक्त कुणी कुणाला चिडवायचं. ठीक आहे. आता मी फळ्यावर ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला फळ्यावर लक्ष द्यायचं, पण या खेळामध्ये तुमचा अभ्यास होतो की नाही आपण प्रॅक्टिकली बघायचं. सगळेजण तयार? त्यासाठी सगळ्यांनी आणखीन एकदा हाताची घडी आणि ताठ बसा. फक्त ऐकायचं. यात काय आहे ते मी संपूर्ण सांगतोय, फक्त ऐकायचं. हा तुम्हाला एक बुद्धिबळाच्या पटासारखा, साप शिडी सारखा, लुडो सारखा दिसणारा हा एक गेम आहे, बरोबर? पण ह्याच्यामध्ये ते काही नाही आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये सुरुवातीचा आकडा आहे 1, शेवटचा आकडा आहे 100. आणखीन एकदा सांगतो. सुरुवातीचा आकडा 1, शेवटचा आकडा 100. आणि या 1 ते 100 आकड्याच्या दरम्यान तुमच्या पुस्तकामध्ये परीक्षेला विचारली जाणारी सगळी महत्वाची गणित आहेत. ती गणित कशी असतात मी फळ्यावर दाखवतो. त्यामुळे तुम्ही फक्त ऐकायचं आणि बघायचं काम करायचं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. सूचना लक्षात आली? आता आणखीन एकदा सांगतो, कारण हा खेळ खेळून झाला की मी काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत, म्हणजे मला लक्षात येणार आहे तुम्हाला किती समजलंय. आणखीन एकदा सांगतो. सुरुवातीचा आकडा 1, शेवटचा आकडा 100. जो विद्यार्थी पहिला 100 पर्यंत पोहोचेल तोच हा खेळ जिंकणार आहे. ठीक आहे. आता हा खेळ तुम्ही घरी एकटे खेळू शकता, दोघे खेळू शकता, जे आता प्रत्यक्षात आपण बघणार आहे, तिघे पण खेळू शकता, जास्तीत जास्त चौघे खेळू शकता. कळालं? म्हणजे मम्मी पप्पा, दादा ताई, काका काकी, मामा मामी, आजी आजोबा सगळ्यांना घेऊन दररोज खेळायचं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये गणित कशी असतात, काय असतात हे मी फळ्यावर दाखवतोय, तर सगळ्यांनी फळ्यावर लक्ष द्यायचं. क्लिअर? हा. आता हे मी इथं माझ्यासाठी ठेवतोय, तुम्हाला
जी माहिती द्यायची आहे ती मी देतोय. आता हा खेळ खेळण्याकरता तुम्हाला एक साहित्य लागणार आहे किंवा एक किट म्हणतो आपण त्याला. सापशिडी. सापशिडीमध्ये एक डाईस असतो बघा, बरोबर. 1 2 3 4 5 6 असे याच्यावर टिपके असतात, बरोबर. हे तुम्ही असं असं करता आणि असं टाकता आणि याच्यावर जेवढे नंबर येतात तेवढी घरं पुढे सरकतात. आता श्रियान आणि महेश्वरी हे दोघे असे असे करतील, माझ्या हातावर टाकतील, त्यांना जेवढे अंक मिळतील तेवढे मी तुम्हाला सांगणार आणि आपण एक नवीन गेम खेळायचा. तयार? हा. त्याच्यासाठी मी 2 वेगवेगळ्या सोंगट्या देखील आणलेल्या आहेत. एक आहे लाल कलरची सोंगटी, म्हणजे सर्व मुलांची सोंगटी, ठीक आहे. आणि निळ्या कलरची सोंगटी म्हणजे सर्व मुलींची सोंगटी, ठीक आहे. आता हे दोन्ही खेळाडू एक वर आहेत. आता सुरुवात करेल महेश्वरी, लेडीज फर्स्ट, ठीक आहे. बाळा असं असं करायचं, असं टाकायचं, हाताची घडी समोर बघायची. प्लीज खेळ. आता दोन्ही खेळाडू एक वर आहेत. महेश्वरीने खेळायला सुरुवात केली आणि महेश्वरीला 3 पॉइंट मिळाले. किती पॉइंट मिळाले? मग तुम्ही सुरुवातीला सगळ्यांनी एकामध्ये 3 मिळवायचे. सांगा उत्तर किती येणार? व्हेरी गुड, 4. म्हणून मी महेश्वरीच्या रकान्यामध्ये 4 नंबर लिहितोय. मी आता 4 नंबरच का लिहितोय, तर महेश्वरी एक वर होती, महेश्वरी खेळली, महेश्वरीला 3 पॉइंट मिळाले म्हणून आपण एकामध्ये 3 मिळवले, त्याचं उत्तर आलं 4. आता तुम्हाला कळावं म्हणून या खेळामध्ये जो 4 नंबरचा चौकोन आहे तो इथं मी बघून लिहितोय. तुम्ही सगळ्यांनी फळ्यावर नीट लक्ष द्यायचं. सर्वांना दिसला का 4 नंबरचा चौकोन या खेळातला? आता इथं काय काय आहे बघा. इथं 4 आकडा आहे, इथं एक चिन्ह आहे बेरजेचं, इथं गणित आहे 2 गुणिले 2, बरोबर. असं या खेळामध्ये 1 ते 100 अंकामध्ये प्रत्येक चौकोनात गणित आहे. कळालं? ठीक आहे. आता ज्या ठिकाणी नंबर आहे पण असं गणित दिलेलं नाही तिथं असं एक स्माइलीचं चिन्ह आहे, असं एक स्माइली आहे गोल, म्हणजे हे गणित नसणार आहे, तिथे स्माइली असणार आहे. तुम्ही या स्माइलीवर आला तर तिथंच थांबायचं, दुसऱ्याला खेळायला द्यायचं. ते कसं ते तुम्हाला स्माइली आल्यानंतर लक्षात येईल, ठीक आहे. आता स्माइली नाही आहे, आता हे डायरेक्ट 4 नंबरचं गणित आहे. आता या गणितावर आल्यानंतर काय काय करायचं बघा. पहिल्यांदा या कंसातल्या गणिताचं उत्तर सगळ्यांनी एक साथ सांगायचं. सांगा, बेजुने 4. 4. इथे कंसाच्या बाद चिन्ह कोणतं आहे सगळ्यांनी सांगा. व्हेरी गुड. वरती हा आकडा कोणता आहे? आता फळ्यावर सगळ्यांनी नीट लक्ष द्या. हे 4 नंबरच्या चौकोनाचं गणित बघा कसं झालं. 4 अधिक 4. मग सांगा बघू उत्तर किती येणार? आता 8. आता 8 हे जे उत्तर आलं हे या पूर्ण चौकोनाचं उत्तर आलं 8. म्हणून माहेश्वरी पोहोचली 8 आकड्यावर. माहेश्वरी 8 आकड्यावर कशी पोहोचली लक्षात आलं का? हे दिलेलं गणित सोडवायचं, येणारं कोणतंही उत्तर येईल त्या ठिकाणी जायचं. आता लक्षात येईल आणखी. आता आहे श्रीहान. श्रीहान 1 वर आहे. खेळ श्रीहान. आणि श्रीहानला 5 पॉइंट मिळाले. किती पॉइंट मिळाले? मग एकामध्ये 5 मिळवून सांगा उत्तर किती येणार? व्हेरी गुड. सरांनी सांगितल्या पद्धतीने वर्ग हुशार आहे. व्हेरी गुड. 6. आता या खेळातला 6 नंबरचा चौकोन मी इथं बघून लिहितोय. मी 6 का लिहिलं? श्रीहान 1 वर आहे, श्रीहान खेळला, श्रीहानला 5 पॉइंट मिळाले म्हणून मी 6 लिहिलं. तुम्हाला कळण्याकरता या खेळातला 6 नंबर बघून मी इथं लिहितोय. तुम्ही सगळ्यांनी फळ्यावर बघायचं. आता इथं पोचला. पहिल्यांदा कंसातल्या गणिताचं उत्तर सांगा. 3 त्रिक. आता या खेळामध्ये तुम्ही जर चुकीची उत्तरं दिली तर तुमचा हा खेळ पुढे सरकत नाही. ते कसं ते तुम्हाला लक्षात येईल, म्हणून चुकायचं. इथं तुमचे पूर्ण 2 ते 30 पर्यंतचे पडे असे कव्हर होणार आहेत. कसं होते तर बघा. आता 3 त्रिक. व्हेरी गुड. इथं कंसाच्या बाहेर चिन्ह कोणतं आहे? व्हेरी गुड. वरती हा आकडा कोणता आहे? मग 6 अधिक 9. सांगा बघू उत्तर. आता श्रेयांचं उत्तर किती आलं? म्हणजे श्रेयान कितीवर पोहोचला? थोडक्यात मुलं पुढे गेलेली आहेत, मुली माग आहेत. आता खेळतील मुली. मुली आहेत 8 वर. कम ऑन. हळूहळू. 2.
मग 8मध्ये 2 मिळवा, उत्तर किती येणार? व्हेरी गुड, 10. आता या खेळातला 10 नंबरचा चौकोन मी इथं बघून लिहितोय आणि तो आहे 4 × 2. सांगा बघू, 4 दुने, कंसाच्या बाहेर चिन्ह, कंसाच्या बाहेर चिन्ह. व्हेरी गुड, वरती आकडा. मग 10 - 8 उत्तर. आता हे जे उत्तर आलं माहेश्वरीचं 2, म्हणून माहेश्वरी परत मागं 2 वर गेली बघा. माहेश्वरी मागं का गेली लक्षात आलं? दिलेलं गणित सोडवायचं, येणार उत्तर त्याच्यावर जायचं. ठीक आहे. आता थोडक्यात मुलं बघा कितीवर आहेत? 15. छान खेळ, व्हेरी गुड. 6. मग 15 मध्ये 6 मिळवून उत्तर सांगा. व्हेरी गुड. मी आता 21 नंबर या खेळातला बघून लिहितोय आणि तो आहे, हा आता सांगा, इथं गणित आहे. 4 पंचे, कंसाच्या बाहेर चिन्ह, मायनस, वरती आकडा. 21 - 20 उत्तर. श्रीहान परत मागे 1 वर गेला. आता मुली पुढे गेल्या. आता मुली पुढे आहेत, आता मुलं माग आहेत. नाही नाही नाही, लगेच नाही, अजून मजा येणार आहे. पाहिजे ना मजा? खेळ महेश्वरी सॉरी 5. मग 2 मध्ये 5 मिळवा, उत्तर किती येणार? व्हेरी गुड. सगळ्यांनी एक साथ उत्तर द्यायचे. 2 + 5 7. आता या खेळातला 7 नंबरचा चौकोन जो आहे तो आहे 3 + 2. 3 + 2, कंसाच्या बाहेर चिन्ह, वरती हा आकडा. मग 7 म्हणजे महेश्वरी कितीवर पोहोचली आणि मुलं कितीवर आहेत? कमॉन श्रेयान, कमॉन. जादू आहे जगड. परत 6. 1 + 6 7. आता असं कधी होत नाही, आज पहिल्यांदा झालंय दोन्ही खेळाडू. हा, आता इथलं गणित सोडवायचं आहे. सांगा, 3 + 2, कंसाच्या बाहेर चिन्ह, वरती आकडा. 7 म्हणजे श्रीहान पण कितीवर पोहोचला? लक्षात यायला लागलं खेळायचं कसं? मग आता सांगा बघूया, दोघांच्यात कोण जिंकलं? असं कधी होत नाही, आज पहिल्यांदा झाले. दोन्ही खेळाडू एकाच आकड्यावर. आज पहिल्यांदा झाले. आपण एक काम करू, कुणाला तरी पुढे कोणतरी मागे होते का बघूया. ठीक आहे. आता माहेश्वरी आहे 35 वर. खेळ माहेश्वरी. 1. हा, मग 35 मध्ये 1 मिळवा. 35 + 1 हा. आता इथं अशी स्माइली आहे, म्हणजे गणित आहे का इथं? आता इथं गणित नाही, म्हणजे याचं उत्तर 36. म्हणजे ही पोचली 36 वर. आता बघूया आता मुलं काय करतात. मुलं कितीवर आहेत? 35. बरोबर जादू आहे याच्याकडे. परत 6. हा, 35 + 6 उत्तर सांगा. 35 + 6. आता 41 वर काय आहे बघूया. आणि 41 वर आहे
8 गुणिले 5, 8 पंचे, चौसाच्या बाहेर चिन्ह, वरती आकडा, 41 वजा 40 उत्तर, परत मागे एक वर. अजून खेळायचं. पहिल्यांदा शांत बसायचं. आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता या दोघांच्यात कोण जिंकलं सांगा. म्हणजे 100% तुमचं कुणाचंच लक्ष नाही. मी सुरुवातीला 3 ते 4 5 वेळा सांगितलं होतं खेळाचा सुरुवातीचा आकडा कोणता आहे, शेवटचा आकडा कोणता आहे, आणि जो पहिला 100 पण पोहोचणार आहे तोच जिंकणार आहे. मग जिंकला का कोण, पोहोचला का 100 पण कोण. मग या दोघांच्यात कोण जिंकलं का. आता मागील 5 ते 7 8 मिनिटांमध्ये आता तुम्ही इथं 54 गणितं सोडवली. किती गणितं सोडवली. तुम्हाला वाटलं तुम्ही एवढी गणितं सोडवली. तुम्ही बेरजेची गणितं केली, वजाबाकीची केली, गुणाकाराची केली, पाढे म्हटले. तुम्ही तर गेम खेळत होता, बरोबर ना. आणि मजा येत होती की नाही. असं पुढे जात होता, मागे येत होता, पुढे जात होता, मागे. आणि असं 100 पर्यंत पोहोचेपर्यंत एक विद्यार्थी कमीत कमी 150 गणितं सोडवतो. 2 विद्यार्थी 300 गणितं सोडवतात. 3 विद्यार्थी 450 गणितं सोडवतात आणि 4 विद्यार्थी 600 गणितं सोडवतात. हे तुम्ही असं पुढे जाता मागे येता, पुढे जाता मागे येता, शेवटपर्यंत तुम्हाला या 100 पर्यंत पोहोचायला कमीत कमी 45 मिनिटं लागतात. किती वेळ लागतो. आणि या 45 मिनिटांमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये जी गणितं आहेत ती सगळी गणितं तुम्ही सोडवायचं प्रॅक्टिस होतं. यामुळं सगळ्यात महत्वाची आजपासून तुम्हाला एक सूचना असणार आहे. शाळेतून तुमच्या मम्मी पप्पांना एक मोबाईलवर ग्रुपला मेसेज येणार आहे की तुम्ही आजपासून या मुलांना मोबाईल देण्याच्या आधी हा खेळ खेळायचा आहे. आता हा खेळ खेळल्यामुळे काय होतं की तुमच्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांवर प्रयोग केल्यानंतर एक लक्षात आलंय की जो विद्यार्थी हा अभ्यासाचा खेळ खेळतो त्याला गणितात 2 ते 30 पर्यंतचे पाढे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया तोंडी येतात. मग तुमच्यासाठी महत्वाचं आहे ना. आणि मम्मी पप्पा तुमच्याबरोबर दररोज काय खेळतात, तर हा खेळ खेळल्यामुळे तुमचा गणिताचा अभ्यास होतो. आलं लक्षात. आणि असाच हा खेळ तुम्हाला दररोज खेळायचा आहे. त्याच्यासाठी सूचना शाळेतून तुमच्या मोबाईलवर मम्मी पप्पांच्या मेसेज तुम्हाला दिला जाणार आहे आणि तुम्ही आजपासून मोबाईल नंतर मिळणार आहे, पण पहिल्यांदा हा खेळ तुमचे मम्मी पप्पा तुमच्याबरोबर खेळणार आहे. तर आवडला का खेळ तुम्हाला मुलांनो. आता हा खेळ तुमच्या वर्गासाठी आहे. 2री, 3री, 4थीच्या मोठ्या वर्गासाठी पद्धत वेगळी आहे, मोठ्या वर्गासाठी सिस्टीम वेगळी आहे. लक्षात आलं. आता हा जो खेळ आहे हा खेळ तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये उद्या दिला जाणार आहे. तर त्याविषयी सूचना तुम्हाला दिली जाईल. एकामध्ये 1 मिळवा. उत्तर किती येणार. 2. आता या खेळातला 2 नंबरचा जो चौकोन आहे तो मी लिहितोय. म्हणजे श्रेयान किती वर थांबला. आता बघूया ही काय करते. महेश्वरी 36 वर. किती आहे महेश्वरी. 6. 36 मध्ये 6 मिळवा. 36 वजा 36 अधिक 6 उत्तर सांगा. 42. आता या खेळामध्ये आता इथं कोणतं गणित आहे का. उत्तर किती येणार. आता सांगा या दोघांच्यात कोण जिंकलं. शाबास. म्हणजे तुमचं लक्ष आहे. आता आणि 6 गणित झाली. अंकगणित, खेळ अधिक अभ्यास